खुश खबर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत किंवा ज्या महिलांना पैसे बंद झाले आहेत किंवा ज्या महिलांनी KYC करताना मिस्टेक केली होती त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची वेबसाईट ऑन करण्यात आली आहेत। आता तुम्ही KYC करायचं तर KYC करण्यासाठी प्रोसेस कोणती असेल? प्रोसेस ही आपण पूर्वीप्रमाणेच आहे, पण या ठिकाणी थोडं चेंजेस करण्यात आले, बदल करण्यात आला आहे। जर ज्या महिलांनी KYC करताना मिस्टेक केली होती, आहे किंवा नाही या दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होते आणि मिस्टेक केलं होतं, त्यांचे पैसे बंद झाले होते, त्यांनी कसं दुरुस्त करायचं आहे, आपली KYC कशी दुरुस्ती करायचं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायचं आहे। 6 फेब्रुवारी 2024ला GR आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्र शासनाकडून। तर आपल्याला दुरुस्तीसाठी कोणत्या तारखेपर्यंत आपण दुरुस्ती करू शकतो, दुरुस्ती कसं करायचं आहे तर बघा, आपल्याकडे जो लाभार्थी आहे लाभार्थ्यांचा आपण आधार त्या ठिकाणी फिलअप करणार आहे। आधार फिलअप केल्यानंतर आपल्या ज्या लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती OTP जाणार आहे, ते OTP त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहे। तर हे बघा, ज्यांचं मिस्टेक झालं असेल त्यांच्यासाठी हे दोन ऑप्शन येणार आहे। ज्यांचं त्यांनी अजूनपर्यंत KYCच केलं नसेल त्यांना दोन ऑप्शन येणार आहे आणि ज्यांचं KYC मिस्टेक झालं आहे त्यांना एकच ऑप्शन येणार आहे। तर मग त्यांचं जे लॉग इन केल्यानंतर दोन ऑप्शन दिसेल, ते ऑप्शन नाही करायचं आणि डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आणि फायनली त्या ठिकाणी सबमिट करून द्यायचं। म्हणजे सबमिट केल्यानंतर लगेच तुमचं त्या ठिकाणी KYC कंप्लीट असं SMS तुम्हाला ग्रीन कलरमध्ये त्या ठिकाणी डेस्कटॉपवरती दिसणार आहे। आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतो। लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले, ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंक ओपन करून लगेच तुम्ही आपलं KYC करू शकता। आणि ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत, ज्यांचं अजूनपर्यंत पैसेच मिळाले नाही किंवा त्यांना 6-7 महिने झाले पैसेच मिळाले नाही, त्यांनीही KYC करायचं आहे। KYC करताना त्यांच्यासाठी वेगळी प्रोसेस असेल। त्यांनी लाभार्थी महिलांचा आधार नंबर फिलअप करायचा, OTP येणार आहे, OTP आल्यानंतर व्हेरीफाय करायचं। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हजबंड फादर जे असेल ते तुमचं त्या ठिकाणी हजबंडचा आधार नंबर फिलअप करायचा। हजबंडचा आधार नंबरवरती एक OTP येणार आहे, ते OTP त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहे, निमशासकीय शासकीय संस्था किंवा केंद्र सरकार या डिपार्टमेंटला सेवानिवृत्ती कर्मचारी आहेत का असं विचारलं आहे। तर असेल तर होय आहे किंवा नाही, तर तुम्ही तर नाही करायचं, नाही नंतर डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आणि फायनली सबमिट करून द्यायचं। फायनली सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ग्रीनमध्ये आपल्याला सक्सेसफुल असं SMS दिसणार आहे आणि 100% तुमचं सक्सेसफुल त्या ठिकाणी KYC कंप्लीट झाले आहेत। तर सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्यांनी चुकीचं केलं आहे त्यांच्यासाठी तर सोपी मेथड आहे। ज्यांचं KYC केलंच नाही किंवा कंप्लीटच झालं नाही त्यांना 2 स्टेप येणार आहे आणि ज्यांचं KYC चुकीचं त्यांनी केलं होतं त्यांना एक ऑप्शन येणार आहे। तर या पद्धतीने हे KYC 31/3/2024 पर्यंत तुम्ही KYC करू शकता। मुदत देण्यात आली आहे 31/3/2024 पर्यंत। तर आपल्याला KYC करण्यासाठी व्यवस्थित करायचं, ही तिसऱ्यांदा संधी देत आहे राज्य सरकार। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, हे वेबसाईट जर बंद झाली तर आपल्याला पुन्हा करेक्शन करता येणार नाही। आणि एकदा बघा, जेव्हा तुम्ही KYC करताना जर मिस्टेक करून तुम्ही सबमिट करून दिलं तर जो सुरुवातीमध्ये तुम्ही जो ॲप्लिकेशन सबमिट केला आहे तोच ग्राह्य धरला जाणार आहे आणि जो सेकंड नंबर आणखी तुम्ही परत करत असाल तर त्या ठिकाणी तो चुकीचा होता पहिल्यांदा केलं आणि दुसऱ्यांदा तुम्ही केलं तर राईट केलं तर ते पहिल्यांदा तुम्ही मिस्टेकमध्ये जो KYC केला आहे तोच ग्राह्य धरला जाणार। त्याच्यामुळे काळजी घेऊन आपल्याला ते KYC करायचं आहे। ऑलरेडी मी KYC कसं करायचं तो व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो जो व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच करू शकता आणि GR सुद्धा बघू शकता। GR तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता। धन्यवाद।